नमस्कार मित्र हो, मी संदीप वाघ, ॲग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएट. माझं गाव वझर, तालुका जालना, जिल्हा जालना. आज आपण माझ्या गावामध्ये आहोत, माझ्या फार्म हाऊसला, जिकडे एक वॉटर कंडिशनरची यशोगाथा म्हणून हा मी व्हिडिओ सगळ्यांसाठी क्लिक करत आहे. माझ्याकडे गावामध्ये पाण्याचा पुरवठा खूप चांगल्या प्रकारे आहे, शेतामध्ये पण पाणी खूप भरपूर आहे, पण पाण्याचा टीडीएस म्हणा, पाण्याची चव म्हणा, पाण्याचा जो काही त्याचा गुणधर्म आहे, याच्यामुळे ते पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरातल्या उपयोगासाठी म्हणा एवढं उत्कृष्ट प्रकारचं नाहीये. तर यासाठी मी माझ्या घरामध्ये हा एक ऑनलाईन बोलवलेला एक वॉटरचा आरओ फिल्टर या ठिकाणी बसवलेला आहे. पण याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम असा येतो की माझ्या जमिनीमध्ये जे पाणी आहे, ह्या पाण्याचा टीडीएस त्याचे जे काही गुणधर्म असतील, ह्याच्यामुळं सारखं 2-3 महिन्याला याचं मेम्ब्रेन असेल, मोटर असेल किंवा हा जो प्रायमरी फिल्टर आहे याचं मेंटेनन्स त्या ठिकाणी करायला लागतं. आणि नॉर्मल कंडिशन्समध्ये ज्यावेळेस आपण वॉटरचा आरओ चालवतो त्यावेळेला या वॉटर प्युरिफायरमधून याचा हा जो टँक आहे 17-18 लिटरचा, हा भरण्यासाठी 45 ते 50 लिटरच्या आसपास पाणी हा टँक भरण्यासाठी आतापर्यंत वाया जायचं. त्यानंतर मी गुगलवरती किंवा फेसबुकवरती सर्च करत असताना मला ऑटोफिल वॉटर सिस्टम्स, ऑटोफिल वॉटर कंडिशनर्स, खारघर मुंबई चे सर्वेसर्वा श्री गिरीश चंदने सर यांच्यासोबत मी संपर्क केला असता त्यांनी मला हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमना उलगडा करण्यासाठी त्यांनी एक छोटंसं युनिट त्यांनी काढलेलं आहे, जे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. याला म्हणतो आपण आरओ वॉटर कंडिशनर. हे जे आहे यांनी स्पेशली काढलेलं आहे आरओसाठी. हे काय करतं, आपल्याकडे जो इथला मेन सप्लाय नसून जे काही आरओच्या प्रायमरी फिल्टरला आपला जो पाण्याचा सप्लाय जातो त्याच्यामध्ये फक्त ओवायचं आहे. म्हणजे हा जो आहे ना, याचा कुठलाही फिजिकल सपोर्ट याच्यामध्ये नाहीये. याला इकडनं होले ही अशी नळी इकडनं घालायची आणि याला जोडून द्यायची. तर हा काय करतो, याला इकडे पॉवर अडॅप्टर वगैरे त्यांनी दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण असं बटन ऑन करू ना, त्यावेळेस तुमचा आरओ आणि हा वॉटर कंडिशनर दोघं सोबत चालू होतात. आणि हा काय करतो, ह्या नळीमधनं जाणारं जे पाणी आहे ना, ह्या पाण्यावरती तो प्रक्रिया करतो. आणि ह्या प्रक्रिया केलेल्यामुळं याच्यामध्ये चॉकअप होत नाही आणि आपल्या मेम्ब्रेन्समध्ये वगैरे पण तो त्या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो चांगल्या प्रकारे राहतो. याच्यामधनं मला जो आउटपुट आहे हा आउटपुट असा बघायला मिळाला की ज्या ठिकाणी वॉटर कंडिशनर न वापरता मला 17 ते 18 लिटरचा हा चांगलं पाणी आरोमधून काढण्यासाठी 40 ते 45 लिटर पाणी मला वाया घालायला लागायचं. तर हे वॉटर कंडिशनर मी जवळपास 7 ते 8 दिवस वापरलं. याचा रिझल्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की जवळपास एक 22 ते 23 लिटर हाडी 25 लिटर पाण्यामध्ये माझ्या घरचा हा जो आरओचा प्युरिफायरचा जो काही खाला लागलेला टँक आहे, जे शुद्ध पाणी आपण म्हणतो, ते पाणी मला पिण्यासाठी या ठिकाणी मिळतंय. आणि याच्यामधनं माझ्या मोटरचा जो परफॉर्मन्स आहे, कारण की त्याचे जे काही ब्लॉकेज असतात त्याच्या आतमधले अलग मेम्ब्रेन्सचे, हे ब्लॉकेज पण हा पाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मोकळं करतो. माझ्या मोटरवरचा लोड पण त्या ठिकाणी या आरओचा कमी झाला. आणि हे जे याच्यामधनं बाहेर निघालेलं जे बॅक वॉटर आहे, ज्याला आपण वेस्टेज वॉटर म्हणतो, या वेस्टेज वॉटरवरती पण हा वॉटर कंडिशनर अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्रक्रिया करतो. याचा रिझल्ट म्हणून मी काय केलं, घरामध्ये जे माझे किचनचे जे भांडे असतात ते भांडे मी नॉर्मल जे विहिरीचं पाणी आहे त्याने माझ्या आईला धुवायला सांगितले.